काय रे किंवा मी तर नाही नाक करायचं होतो असलेली तिथे असंच निघला होता सगळं कवडे का कवडे शाळेत एवढंच निघला होता सगळं तुम्हाला आपण आलोय गवलदऱ्यामध्ये आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला पवारवाड्या यांनी फोन केला होता की तिथे प्राथमिक शाळा आहे, अंगणवाडी आहे आणि तिथे एक साप निघाले. ते सांगितलं की बांधकाम चालू आहे आणि तुम्हाला तिथे समोर दिसतं आहे की विटांखाली नेहमी घराच्या परिसरात आणि घरामध्ये सापडणारा किंवा विटांच्या परिसरामध्ये सापडणारा हा साप आहे. याचा रंग जर तुम्ही पाहिला तर तपकिरी आहे आणि तपकिरी रंगावरती त्याच्या अंगावरती पांढरे पांढरे डाग तुम्हाला दिसत आहेत अगदी डोक्यापासून तर शिपटीपर्यंत. आणि हा जो साप आहे याला मराठीमध्ये कावड्या आणि इंग्लिशमध्ये वुल्फ स्नेक म्हणतो याला. आणि अशा प्रकारचे साप पाली खाण्यासाठी कधी कधी घराच्या परिसरामध्ये किंवा अशा विटामध्ये येऊ शकतात, कारण पाली या सापाचं प्रमुख भक्ष्य आहे आणि ते खाण्यासाठी एखाद्याची त्या ठिकाणी बराच काळ तो बसलेला असणार आहे. समोर तुम्हाला दिसतं की थोडासा चिडकोर साप असतं ते आणि याला हातामध्ये घ्यायचा जो प्रयत्न केला तर ते कधी कधी वारंवार चावा पण घेतात. परंतु असं जरी झालं तरी हा पूर्णपणे बिनविषारी जातीतला साप असल्यामुळे त्याच्या चाव्यापासून आपल्याला काही होत नाही. परंतु सापांची वैज्ञानिक माहिती नसेल तर मात्र सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कोणी करायचा नाही. तर हा कवडा आहे आणि एखाद्याची पाल खाण्यासाठी या ठिकाणी तो आला असणार आहे. त्याला आपण सुरक्षित घेऊ द्यावेत आणि सुरक्षित दाब्यामध्ये घेतलं होती नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडू. त्या विशेष असं किट वापरलं आहे की जेणेकरून सापांना सुरक्षित वाटेल आणि तेवढंच सुरक्षितपणे त्याला निसर्गामध्ये सोडताना पण आपल्याला काळजीपूर्वक सोडता येईल म्हणून अशा किटचा वापर करून त्याला आपण घेऊ सुरक्षित दावेत आणि नंतर पुन्हा निसर्गामध्ये आपण त्याला सोडून देऊ. पण पुन्हा एकदा सांगतो की त्याचा रंग जर पाहिला तर तपकिरी आणि तपकिरी रंगावरती याच्या मानेपासून त्या शेपटीकडे एकच पांढरा डाग आहे आणि तो शेपटीकडे जाताना फिकट रंगाचा होत गेलेला आहे. हा साप प्रामुख्याने घराच्या आसपास किंवा घरामध्ये सापडणारा हा साप आहे. आणि पुन्हा एकदा नमूद करतो की पालींवरती नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गाने केलेली ती एक सोय आहे. त्याला आपण सुरक्षित घेतो आहे ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. गवलदरा येथील प्राथमिक शाळा अंगणवाडी येथून पवार मॅडम यांनी आपल्याला फोन केला होता की त्यांच्या शाळेजवळ त्या आवारामध्ये एक साप आहे विटांमध्ये. तिथे गेल्यानंतर आपल्याला हा कवडा सापडला होता. या सापाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडू.